नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काल एका प्रेक्षकाने मला प्रश्न विचारलेला होता की आमचा फॉर्म मराठीमध्ये आम्ही भरला तर तो डाउनलोड होत नाही किंवा तो रिजेक्ट होतो, तर याचं काय? तर इतके दिवस थोडंसं तांत्रिक त्रुटी होत्या, फॉर्म डाउनलोड होत नव्हते, पण आता त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि आता तुम्ही मराठीत जरी फॉर्म भरला ऑनलाईन तरी सुद्धा तो स्वीकारला जाणार आहे. माझी लाडकी बहीण या मुख्यमंत्र्यांच्या योजनेमध्ये गेले महिनाभर आपण कागदपत्रांची जमवाजमव करत आहोत, अर्ज भरत आहोत. प्रचंड मोठ्या संख्येनं महिला अर्ज भरत आहेत. पण हे अर्ज भरत असताना अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतोय. आता त्यातल्या प्रामुख्यानं काय काय अडचणी आहेत आणि त्या सोडवायच्या कशा, हे अगदी सोप्या पद्धतीनं आपण इथं बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र काय द्यायचे आहेत आणि काय नाही, हेच अद्याप काही काही महिलांना समजलेलं नाही. तर कृपया माझी त्या महिला भगिनींना विनंती आहे की तुम्हाला जर कागदपत्र समजलेली नसतील तर कागदपत्र काय आहेत हे शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये, चौकांमध्ये डिजिटल बॅनर लावलेले आहेत काही काही पक्षांचे, त्याच्यावरती कागदपत्राची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कागदपत्राची माहिती असलेल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा ती लिंक मी देईल. ती लिंक तुम्ही बघा आणि कागदपत्र आधी व्यवस्थित समजून घ्या. एकदा का तुम्हाला कागदपत्र समजली की मग तुम्ही फॉर्म कुठल्या पद्धतीने भरणार आहात हे अगदी नक्की करा. कारण फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरणार आहात की ऑफलाईन भरणार आहात. जर तुम्ही ऑफलाईन भरणार असाल तर तुमची कागदपत्र तुम्हाला प्रत्यक्ष नेऊन द्यावी लागणार आहेत आणि जर तुम्ही ऑनलाईन भरणार असाल तर तुमच्या कागदपत्रांची स्कॅन प्रिंट लागणार आहे. आता ही स्कॅन प्रिंट म्हणजे काय, तर एखाद्या स्कॅनरवरती ज्या वेळेला तुमचं पीडीएफ डाउनलोड तुमचा अर्ज पीडीएफ मध्ये डाउनलोड होतो किंवा तुमची कागदपत्र पीडीएफ मध्ये डाउनलोड होतात आणि ती मग जोडायची असतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे जोडा. जर ऑनलाईन करणार असाल तर ऑफलाईन पद्धत याच्यापेक्षा तुम्हाला सोपी जाईल. जर तुम्हाला ऑनलाईन कळत नसेल तर तुम्ही ऑफलाईन अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता. किंवा तुमच्याकडे सेतू सुविधा केंद्र नसेल, अंगणवाडी नसेल तर तुम्ही नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये याची चौकशी करा. तिथं तुमच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष त्यांनी उघडलेला आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायला सोपं जाईल. आता समजा एखादं कागदपत्र नसेल, एखाद्या कागदपत्राची काही अडचण असेल, तुम्ही आम्हाला एकतर कमेंट करा किंवा तुमच्या पद्धतीनं तुमच्या माहितीमध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत किंवा ह्या क्षेत्रातले लोक आहेत त्यांना तुम्ही ही माहिती अवश्य विचारा. कारण काय माहिती का, एकदा का तुमचा फॉर्म चुकला तर फक्त एकच वेळा तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. त्याच्यानंतर तोही अर्ज बाद झाला तर पुन्हा काही कालावधीसाठी तुम्हाला संधी मिळणार नाही. आणि संधी मिळणार नाही त्याबरोबरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसेही मिळणार नाही. त्यामुळं ही संधी शक्यतो तुम्ही चुकवू नका. आणि सोपं आहे, डॉक्युमेंट फारसे काही अवघड नाहीयेत. त्या डॉक्युमेंटमध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आहे, आधार कार्ड आहे, उत्पन्नाचा दाखला पूर्वी होता पण उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी केशरी किंवा पिवळं रेशन कार्डही चालणार आहे. आणि बहुसंख्य महिलांकडे पिवळं किंवा केशरीच रेशन कार्ड आहे. त्यामुळे तुम्ही उत्पन्नाच्या दाखल्याची चिंता करण्याची बिलकुल गरज नाही. तुम्ही ह्या गोष्टी आधी लक्षात घ्या आणि ऑनलाईन अर्ज भरत असताना किंवा ऑफलाईन अर्ज भरत असताना ज्या चुका होतील किंवा ज्या चुका होण्याची शक्यता आहे ते लक्षात घेऊन तुम्ही फॉर्म भरा आणि चुका टाळण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून व्यवस्थितपणे तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्ही पात्र ठराल. एकदा का तुमचा फॉर्म भरला की मग फक्त तुम्हाला यादीमध्ये बघायचंय की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात. पण तुम्ही जर फॉर्म व्यवस्थित भरलेला असेल तर गॅरंटेड तुम्ही पात्रच होणार आहात, यात काही शंका नाही. त्यामुळं या गोष्टीमध्ये आता तुम्ही पात्र होणार की अपात्र होणार याच्यापेक्षा देखील तुम्ही अर्ज कशा पद्धतीने भरत आहात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच बऱ्याचशा महिलांना हेही माहित नाही की एका कुटुंबामध्ये किती अर्ज भरायचे. तर मी वारंवार पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एका कुटुंबामध्ये तुम्हाला 2 अर्ज भरता येतील. त्यापैकी एक घरची महिला आणि घरातलीच दुसरी विवाहित किंवा अविवाहित असली तरी चालेल. एका कुटुंबामध्ये 2 पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
त्या दोघींना प्रत्येकी 1,500 म्हणजे 3,000 रुपये दरमहा मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या प्रगतीचा सर्वंकष विचार करत ही योजना राबवायला सुरुवात केलेली आहे. आणि समजा 31 ऑगस्ट पूर्वी जरी तुम्ही फॉर्म भरला, शेवट मुदत 31 ऑगस्ट 2024 आहे, त्याच्या पूर्वी जरी तुम्ही फॉर्म भरला तरी देखील तुम्हाला जुलै महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका की आता माझा फॉर्म उशिरा भरला, आता माझे 1 महिन्याचे पैसे बुडाले. तर असं होणार नाही. तुम्हाला तुमचे 1 महिन्याचे पाठीमागचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. अर्जातल्या चुका टाळा, अर्ज व्यवस्थित भरा, संपूर्ण माहिती घ्या. तुम्हाला काही कळत नसेल तर आजूबाजूला चौकशी करा, विचारा. जिथं अर्ज भरत आहात तिथं देखील विचारा आणि चांगल्या पद्धतीने अर्ज भरा की जेणेकरून तुम्हाला दरमहा पैसे मिळू शकतील. तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत मराठीमध्ये फॉर्म भरला तर चालत नव्हतं, त्याचा प्रॉब्लेम येत होता, पण आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि तुम्ही मराठीमध्ये देखील फॉर्म भरू शकता. तर हा व्हिडिओ तुमच्या गरजू लोकांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याच्याबाबत तुमचे काही प्रश्न, शंका आहेत का, आम्हाला नक्की सांगा. आम्ही नक्की त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. तुम्हा सर्वांचे हार्दिक आभार. धन्यवाद.